खरं तर HSC बोर्ड एक्झामसाठी मी 30 डेज चॅलेंज रिलीज केलं होतं. त्याचं पहिलं चॅलेंज आणि पहिला पार्ट मी आजच्या या व्हिडिओमध्ये रिलीज करतोय. तर पुढच्या 30 दिवसांमध्ये बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्समध्ये कोणते चॅप्टर्स कव्हर करायचे, ते कसे कव्हर करायचे, कमीत कमी वेळामध्ये कसा सिलेबस कव्हर करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला मी असे 7 चॅप्टर्स दिलेले आहेत. त्या 7 चॅप्टर्सचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि कोणते क्वेश्चन्स आहेत जे बोर्डमध्ये हमखास येऊ शकतात, असे सगळे क्वेश्चन्स सुद्धा मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून ते जर क्वेश्चन्स तुम्ही परफेक्ट केलेत तर 40 मार्क्स तरी तुमचे आउट ऑफ 70 नक्की स्कोर करू शकता. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि जेवढं काही मटेरियल किंवा जेवढे काही टॉपिक वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील ना ते सगळे मी PDF च्या स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना अवेलेबल सुद्धा करून दिलेले आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सो सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. नमस्कार सगळ्यांना, मी संदीप मिलके, 4th इयर PI स्टुडंट. सो आता आपल्या जे 20 ते 25 दिवस राहिले आहेत त्याच्यामध्ये फिजिक्सचे कोणते चॅप्टर्स कव्हर करायचे, त्यांची प्रायोरिटी कशी असली पाहिजे आणि कोणत्या दिवशी कोणता चॅप्टर कव्हर करायचा आहे हे मी सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ती काळजी करू नका, जेवढं काही फ्री मटेरियल असेल किंवा कोणता चॅप्टर कधी कव्हर करायचा आहे याचे जे टाइम टेबल आहे ना या सगळ्याची PDF असेल. मी काय करेल, माझं इंस्टाग्रामचं जे हँडल आहे ते इंस्टाग्रामचं पेजची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्याच्यावरती मला तुम्ही हाय सेंड केला तर मी ती PDF सुद्धा तुम्हाला शेअर करेल किंवा आपला जो WhatsApp ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा मी PDF शेअर करेल. सो तुम्ही काय करा, सगळ्या मुलांनी जो WhatsApp ग्रुप दिलेला आहे त्याच्यावरती जॉईन व्हा किंवा मला इंस्टावरती मेसेज जरी केलात ना तरी मी तुम्हाला ती PDF आहे ती शेअर करेल. सो आता HSC बोर्ड एक्झाममध्ये जर फिजिक्समध्ये तुम्हाला आउट ऑफ 70 जर 50+ स्कोर करायचा असेल आतापासून प्रिपरेशन, तर कोणती स्ट्रॅटेजी केली पाहिजे. आता पहिलं म्हणजे काय, मी तुमच्यासाठी पहिले 7 हाय प्रायोरिटी चॅप्टर्स सांगतोय जे सगळ्या मुलांना करायचेच आहेत. का ते यासाठी लक्षात ठेवा, 70 पैकी जवळजवळ 34 म्हणजे आउट ऑफ 70 34 मार्क्स हे फक्त 7 चॅप्टर्स तुम्हाला स्कोर करून देणार आहे आणि उरलेले जे 40 म्हणजे उरलेले जे मार्क्स आहेत ते सेकंड प्रायोरिटी चॅप्टर्स म्हणून मी डिवाइड करतोय. आता हे कोणते 7 चॅप्टर्स आहेत, पहिलं म्हणजे काय, रोटेशनल डायनॅमिक्स असेल, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स असेल, त्यानंतर किटीजन रेडिएशन असेल, थर्मोडायनॅमिक्स आहे, वेव्ह ऑप्टिक्स आहे, EMI आहे आणि स्ट्रक्चर्स ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. प्रत्येकाचं जे वेटेज आहे 5 ते 7 मार्क्स आहेत. 5 मार्क्स हे कन्फर्म्ड क्वेश्चन्स आहेत आणि 7 मार्क्स हे ऑप्शनलचे मार्क्स धरून 7 मार्क्स इन्क्लूड होतात. आता कोणता चॅप्टर कधी कव्हर करायचा आहे हे डे वाईज मी तुम्हाला PDF मध्ये दिलेलं आहे. म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स 6 आणि 7 जानेवारीला कव्हर करायचं आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आणि 8 आणि 9 जानेवारीला. प्रत्येक चॅप्टरच्या समोर मी तो चॅप्टर तुम्हाला कधी कव्हर करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आय होप हे 7 चॅप्टर्स तुम्हाला समजले असेल. आता हे चॅप्टर्स कव्हर कसे करायचे आहेत, लक्षात ठेवा, घाबरून जायचं नाही आहे. जर तुम्ही फिजिक्समध्ये अराउंड 40 जरी मार्क्स स्कोर केलेत आणि तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स त्याचा जर इन्क्लूड केलेत तर तुमचा जो बोर्ड एक्झामले पर्सेंटेज आहेत अराउंड 90+ आरामात स्कोर होऊ शकतात. आणि घाबरायचं मुळीच नाही आहे, फिजिक्सचे इतके काही डिफिकल्ट क्वेश्चन्स येत नाहीत. आता ते पुढचे क्वेश्चन्स कसे कव्हर करायचे हे सुद्धा मी पुढच्या स्लाइडवरती तुम्हाला दाखवतो. एक तर याचं जे 7 चॅप्टर्सचं जे वेटेज आहे ते कन्फर्म्ड 34 मार्क्स तरी तुम्हाला देऊन जाणार आहेत आणि ऑप्शनल म्हटलं तर 48 मार्क्स पण होतात. त्याच्यानंतर आता प्रत्येक चॅप्टरला तुम्हाला मॅक्सिमम 2 ते 3 दिवस द्यायचे आहेत. आता मी जे डेज दिलेत हे मी माझ्यानुसार अजूम केलोय. म्हणजे काय, तर एका चॅप्टरला मी 2 दिवस देतोय किंवा 3 दिवस. आता एका विद्यार्थ्यांचं लर्निंग स्पीड स्लो असतं. सो तुम्ही काय करा, तर तुमच्यानुसार हे डेज मॅनेज करा. त्याच्यानंतर या 7 चॅप्टर्सचे काय करायचे आहेत, तर PYQs आहेत लास्ट 3 इयर्सचे, लास्ट 5 इयर्सचे PYQs करण्या इतका वेळ आता नाही आहे. त्यामुळे फक्त लास्ट 3 इयर्सचे 2022, 23 आणि 24 याचे जरी PYQ या 7 चॅप्टर्सचे परफेक्ट केलेत ना इनफ आहे. त्याच्यानंतर या 7 चॅप्टरचं सगळ्यात जास्त रिव्हिजन पुढच्या महिनाभरात झालं पाहिजे, कारण का हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटी चॅप्टर्स आहेत. आता सेकंड प्रायोरिटी चॅप्टर्स कोणकोणते आहेत त्याबद्दल सांगतो. सेकंड प्रायोरिटी चॅप्टर्स म्हणजे काय, आता जे आपले 38 मार्क्स होते ते आपले कन्फर्म झालेत.
त्यानंतर आता उरलेले जे मार्क्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला याच्यामधले सुद्धा काही चॅप्टर्स कव्हर करावे लागणार आहेत. आता ऑसिलेशन्स असेल, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, करंट इलेक्ट्रिसिटी असेल, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट असेल, एसी सर्किट्स, मॅग्नेटिक मटेरियल्स, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर, त्यांचं सेमीकंडक्टर, या सगळ्यांचं मार्क्स 4 ते 6 मार्क्सचं प्रत्येक चॅप्टरचं वेटेज आहे. आता प्रत्येक चॅप्टर कधी कव्हर करायचा आहे याची मी डेट दिलेली आहे. म्हणजेच काय, ऑसिलेशन्सला मी 1च दिवस दिलेला आहे, सुपरपोजिशन वेव्हजला मी 2 दिवस दिले आहेत. हे अलॉटमेंट जे आहे कोणत्या दिवशी कोणता चॅप्टर कव्हर करायचा आहे हे सगळं मी यामध्ये दिलं आहे. आणि काळजी करू नका, ही जी काही PDF आहे ना ही मी आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती नक्की शेअर करेल. त्याचसोबत माझं इन्स्टा पेज आहे त्याच्यावरती जी सुद्धा मी तुम्हाला ते शेअर करेल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सॲप ग्रुप दिला आहे आणि इन्स्टा पेज आहे त्याला नक्की फॉलो कर, जेणेकरून जेवढं काही फ्री मटेरियल असेल आणि क्वेश्चन्स असतील ना मी ते सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. ठीक आहे. तर आता हे सेकंड प्रायोरिटी चॅप्टर्स होते ज्यांना तुम्हाला जे फर्स्ट प्रायोरिटी चॅप्टर्स आहेत त्यांनाच्या नंतर कव्हर करायचं आहे. आणि अराउंड मी अज्युम करतो की 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपर्यंत सगळा आपला फिजिक्सचे जे मॅक्सिमम सिलेबस आहे ना तो प्रत्येक विद्यार्थ्याने कव्हर करायचा आहे. आणि उरलेले 8 दिवस आहेत ना त्याच्यामध्ये मग इतर सब्जेक्टचं रिव्हिजन असेल, फक्त रिव्हिजनवरती आपल्याला फोकस करायचा आहे. नवीन चॅप्टर्स कुठलाही पिकअप करायचे नाहीत. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे सांगितलं की प्रत्येक चॅप्टर कधी कव्हर करायचं आहे. आता कोणता चॅप्टर कशा पद्धतीने कव्हर करायचा म्हणजे कमीत कमी वेळामध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल याच्यावरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. सो चॅप्टर कव्हर करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही वन शॉट लेक्चर्स यूज करू शकता. जर तुम्ही टोटली ब्लँक आहात म्हणजे कोणतीच गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे, नवीन एखादा चॅप्टर येतोय, कन्सेप्ट समजत नाही, तर तुम्ही काय करा, तर वन शॉट लेक्चर्स आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. वन शॉट लेक्चर्स लक्षात ठेवा, लाईव्ह कुणीही बघायचे नाहीत, ते रेकॉर्डेड असतात. बहुतेक यूट्यूबर्स काय करतात, ते अपलोड केल्यानंतर 1.5x किंवा 2x वरती या स्पीडवरती बघा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आता वन शॉट लेक्चर सिरीज कुठे बघू शकता, एकतर RG लेक्चर सर बेस्ट यूट्यूब म्हणजे बेस्ट फिजिक्सचे लेक्चर्स आहेत ते प्रोव्हाइड करतात. मुकेश सर असेल यांच्या चॅनलला व्हिजिट करा. त्यांच्यावरती त्यांनी एकतर वन शॉट लेक्चर्सची सिरीज बनवलेली असते, ती खूप महत्त्वाची आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. दुसरं, वन शॉट लेक्चर्स बघितल्यानंतर काय करायचं, तर लास्ट 3 इयर्सचे जे PYQs आहेत ते फक्त परफेक्ट करायचे, बाकी काही करू नका. लास्ट 3 इयर्सचे PYQs आहेत म्हणजे 2022, 2023 आणि 2024 ते परफेक्ट करायचं एवढंच. त्याच्यानंतर जर वेळ उरला तर मग तुम्ही एक्स्ट्रा काही कन्सेप्ट असतील ज्या सतत विचारतायत बोर्ड एक्झाममध्ये तर त्याच्यावरती फोकस करू शकता. त्याच्यानंतर चॅप्टर्स आता मी जे दिलेले आहेत ना हे मी माझ्यानुसार अरेंज केलेत. जर एखादा चॅप्टर तुम्हाला इझी वाटत असेल तर तुम्ही पहिला पिकअप करू शकता, किंवा एखादा चॅप्टर जर डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही शेवटी त्या प्रायोरिटी चॅप्टरला प्रायोरिटी देऊ शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट स्टेज सांगतोय ते आहे तुमचं रिव्हिजन. तुम्ही लक्षात ठेवा, कितीही अभ्यास किंवा चॅप्टर कव्हर केलेत किंवा कितीही सिलेबस कव्हर केलात, जोपर्यंत तुम्ही सगळ्या चॅप्टर्सचं रिव्हिजन करत नाही ना तोपर्यंत त्याचा उपयोग झिरो आहे बाळांनो. कारण का मी CET एक्झाममध्ये 99% स्कोअर केलं होतं, बोर्ड एक्झाममध्ये 94 स्कोअर केलं होतं पर्सेंटेज. त्यामुळे सांगतोय रिव्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सो रिव्हिजनचा तुमचा प्लॅन काय असणार आहे, तर अल्टरनेट 5 दिवसांनी तुम्ही एखादा चॅप्टर किंवा वीकली तुम्ही रिवाइज करू शकता. म्हणजेच काय, समजा मी सोमवार आणि मंगळवार 2 दिवसामध्ये ऑसिलेशन्स हा चॅप्टर कव्हर केलाय, तर तो चॅप्टर आहे तर तुम्ही रिवाइज कधी करेल, तर रविवारी ठीक तो चॅप्टर मी पुन्हा एकदा रिव्हिजन करेन. रिव्हिजन करताना एकदम डीपली रिवाइज करायचं नाही, थोड्या वेळात म्हणजे हार्डली एक अर्धा तासात किंवा एक तासामध्ये फक्त त्याचे PYQs आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, त्यांच्यावरती नजर फिरवायची आणि रिव्हिजन करा. हा जो जानेवारी महिना आहे याच्यामध्ये शक्य तेवढं तुम्ही रिव्हिजनवरती फोकस करा. जेवढं रिव्हिजन कराल तेवढं तुमचं जे कन्सेप्ट आहे ते एकदम स्ट्रॉंग बनत जाईल, PYQs वरती कॉन्फिडन्स येईल. त्यामुळे राहिलेलं जे लक्षातच राहत नाही आहे म्हणजे हा जो एक तुमचा कॉमन डाऊट्स आहे असं काही नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आता न्यूमरिकल्स सांगितलं आहे. न्यूमरिकल्ससाठी तुम्हाला एकतर फॉर्म्युला जेवढे त्या चॅप्टरचे असतील ना तेवढे पाठ करून ठेवा. फॉर्म्युलाला 1 मार्क्स असतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलात तर पुन्हा तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. सो ती काळजी करू नका की न्यूमरिकल्स डिफिकल्ट येतात. न्यूमरिकल्स सगळी टेक्स्टबुक मधलीच येणार आहेत. फक्त एवढंच का, काही न्यूमरिकल्स असतात ती CET लेवलची सुद्धा असू शकतात. लाईक 4 मार्क्सचे जे क्वेश्चन्स वगैरे असतात ती CET लेवलची असतात. सो ती आपल्याला टार्गेट नाहीच आहे. जर एखादं ऑप्शनलमध्ये क्वेश्चन्स आला तर तो स्किप करू शकता न्यूमरिकल्सचा तुम्ही. सो न्यूमरिकल्समुळे घाबरू नका, फक्त फॉर्म्युलाज पाठ करा, त्याचे व्हॅल्यू व्यवस्थित पुट करा. जे आन्सर येते भलेही MCQ सॉल्व्ह करताना किंवा न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आन्सर चुकीचं आलं काही प्रॉब्लेम नाही, बाकीचे जे मार्क्स आहेत ना ते तुम्हाला मिळतात. त्यामुळे न्यूमरिकल्ससाठी घाबरू नका. आता क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या पहिल्या सेक्शनमध्ये 10 MCQs दिलेले आहेत, त्याच्यात 8 शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स दिलेले आहेत.
टार्गेट काय असणार आहे, पहिले 10 MCQs असणार आहेत ना, याच्यामध्ये आपली ॲक्युरसी खूप महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर मेन आपला जो फोकस असणार आहे सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी वरती, ज्याच्यामध्ये एकतर आपले शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असणार आहेत, त्यानंतर 3 मार्क्सचे क्वेश्चन्स असणार आहेत आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामुळे एकतर या क्वेश्चन्समध्ये आपल्याला फायदा काय मिळतोय, समजा एखादा क्वेश्चन्स आपल्याला विचारला आणि त्या क्वेश्चनचा एक्झॅक्ट आन्सर आपल्याला माहिती नाही, परंतु त्या क्वेश्चन रिलेटेड काहीतरी माहिती आहे, काहीही लिहून या, तो पेपरमध्ये त्या आन्सर रिलेटेड काहीही लिहून या, ते मार्क्स तुम्हाला देतात बाळांनो. त्यामुळे घाबरू नका की बाबा इतकंच लिहिलं पाहिजे वगैरे वगैरे. त्या क्वेश्चन रिलेटेड काहीतरी माहिती असेल ना, सो ती काहीतरी माहिती असलेली तुम्ही जरी त्या क्वेश्चन रिलेटेड लिहलात, ते टार्गेट आहे क्वेश्चन सेक्शन आपला बी, सी आणि डी, कारण की याच्यामध्येच तुम्हाला तुमचा जो स्कोर आहे तो चांगल्या प्रकारे इन्क्रीज होऊ शकतो. ठीक आहे. आता प्रत्येक चॅप्टरचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे मी सुरुवातीला सांगितले ते कोणते आहेत. एक तर मी काय केलंय, जे हाय प्रायोरिटी चॅप्टर्स आपले मी 7 सांगितले त्यांचे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी आजच्या PDF मध्ये प्रोव्हाइड करतोय. सगळ्या मुलांनी काय करायचे, ते इम्पॉर्टंट पॉईंट्स पहिल्यांदा परफेक्ट करा. वेळ मिळाला तर मग पुढचं तुम्ही काय असेल ते पॉईंट्स तुम्ही कव्हर करू शकता. आता कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे आहेत, प्रत्येक चॅप्टरचे कोणते क्वेश्चन्स येणार आहेत, हे मी या PDF मध्ये दिलेले आहेत. त्या पॉईंट रिलेटेड जेवढे काही न्यूमरिकल्स जर असतील PYQs मध्ये, किंवा त्याच्या डेफिनेशन्स असतील, डायमेन्शन्स विचारले असतील, डेरिवेशन्स विचारले असतील, ओके, त्या कॉन्सेप्ट रिलेटेड जेवढं काही अवेलेबल आहे PYQs मध्ये, ते सगळं तुम्हाला परफेक्ट करायचं आहे. कारण मी गेल्या 4-5 वर्षाचे PYQs असतील ते सगळे काल रात्री अनालाइज केलेत, त्याच्यामधूनच हे इम्पॉर्टंट पॉईंट्स पिकअप केलेत. आता उदाहरणार्थ मी सगळी ही PDF आहे, ही खूप मोठी PDF आहे. मी तुम्हाला काय करेल तर सगळी जी आहे ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि इन्स्टाच्या पेजवरती ही PDF प्रोव्हाइड करेल. ओके, तुम्ही काय करा, हे चॅप्टर्स पिकअप करा आणि त्यानुसार तुमचं प्रिपरेशन आहे ते स्टार्ट करा. आता मी उदाहरणार्थ काय करतो, एका चॅप्टरचे मी रोटेशनल डायनॅमिक्स. आता रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये काय MCQ तरी एक फिक्स येणार आहे. तर 1 मार्क्ससाठी MCQ कोणता येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, एक फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल असेल, किंवा सर्क्युलर मोशनवरचं एखादं न्यूमेरिकल येऊ शकतं. आणि व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये एक डेफिनेशन वगैरे विचारू शकतात, किंवा UCMची सेंट्रिफ्युगल फोर्सची, त्यानंतर फॉर्म्युला किंवा न्यूमेरिकल येऊ शकतं. 2 मार्क्समध्ये काय येणार आहे, तर एकतर कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया फिक्स येणार आहे. दुसरं डिराइव आणि एक्सप्रेशन फॉर सर्क्युलर मोशन रिलेटेड 2 मार्क्ससाठी हमखास क्वेश्चन येणार आहे. हे क्वेश्चन कुठे करणार आहात तुम्ही, लास्ट PYQs मधून हे क्वेश्चन्स पिकअप करा. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा क्वेश्चन जो यावर्षी 100% येऊ शकतो तो आहे स्टेट अँड प्रूव्ह लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्याचे एक्झाम्पल्स वगैरे किंवा त्या रिलेटेड एखादं न्यूमरिकल, हे तुम्हाला परफेक्ट करायचंच आहे. आता न्यूमरिकल्स बघाल ना, मोस्टली न्यूमरिकल्समध्ये एकतर मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करा हेच विचारलं आहे, सर्क्युलर मोशनवरचे न्यूमरिकल्स टेक्स्टबुक मधलेच विचारले, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हेच न्यूमरिकल्स तुम्हाला विचारले. आता 3 मार्क्सचे क्वेश्चन्स मध्ये त्यांनी न्यूमरिकल्स एक फिक्स विचारलंय बँकिंग ऑफ रोडवरचं. त्यामुळे बँकिंग ऑफ रोड कन्सेप्ट माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर त्याचं न्यूमरिकल्स जे टेक्स्टबुक मध्ये दिलेत ती फॉलो करायचं आहे. आणि 4 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये त्यांनी CET लेवलचं एक डिफिकल्ट न्यूमरिकल थोडं विचारलेलं आहे. ठीक आहे, मोस्टली बँकिंग ऑफ रोड वरचेच क्वेश्चन्स त्यांनी लास्ट PYQs मध्ये हा ट्रेंड दिसतोय. आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची जी एक्सप्रेशन्स आहेत, ओके, त्याच्यावरती त्यांनी हमखास डेरिवेशन्स विचारलेत. ओके, सो हा होता रोटेशनल डायनॅमिक्सची समरी. हे मी काय केलेत, लास्ट जेवढे PYQs माझ्याकडे होते ते सगळे ॲनालाइज केलेत आणि त्याच्यावरून ही समरी प्रत्येक चॅप्टरची मी काढलेली आहे. आता जे 7 चॅप्टर्स हाय प्रायोरिटी आहेत त्या सगळ्यांची समरी मी या PDF मध्ये दिलेली आहे. म्हणजे कोणतेही क्वेश्चन्स करायचे आहेत त्या सगळ्या रिलेटेड तुम्हाला तुमची प्रिपरेशन करायची आहे. सो आता काय करायचं आहे, तर मी ही PDF आहे ती आपल्या ग्रुपवरती मी सेंड करेल. तुम्ही काय करा, तुमच्यानुसार पुढच्या 20 ते 25 दिवसाचं फिजिक्सचं प्लॅनिंग करा. ठीक आहे, जेवढे मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स या PDF मध्ये देतोय ते सगळ्या मुलांनी परफेक्ट करायचे, कारण का याच पॉईंटमधून तुमचे सगळे क्वेश्चन्स येणार आहेत. तुम्हाला एक सांगू का, खरं तर मी तुम्हाला हे सुद्धा देऊ शकलो असतो की जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला कॉपी पेस्ट करून तो इथे देऊ शकलो, परंतु बाकी काय करतात याच्याशी मला काही माहिती नाही. परंतु एकतर सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट असते, तर त्या कन्सेप्ट रिलेटेड क्वेश्चन्स येणार हे फिक्स असतात. आता कोणता क्वेश्चन्स येणार हे 100% कोणीही सांगू शकत नाही. ते बोलतात ना की 70 पैकी 40 मार्क्स किंवा 50 मार्क्स तरी हेच क्वेश्चन्स येणार आहेत. लक्षात ठेवा, जनरल ट्रेंड सगळ्यांना हाच माहित आहे की मॅक्सिमम PYQ रिलेटेड कन्सेप्टवरच क्वेश्चन्स असतात. त्यामुळे जास्त काही तुम्ही सगळ्यात जास्त फोकस कशावरती करायचा आहे, लास्ट 3 इयर्सचे PYQs आणि रिव्हिजन, या 2 गोष्टी फक्त करा. बाकी काही करायची गरज नाही.
लास्टचे 20 ते 25 दिवस शिल्लक आहेत. व्यवस्थित बाळांनो अभ्यास करा. लोड वगैरे काही घ्यायची गरज नाही आहे. मेन फोकस काय आहे, आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया कव्हर करायचा आहे आणि जास्तीत जास्त पर्सेंटेज सीईटी एक्झाममध्ये स्कोअर करायचे आहेत आणि आपल्या सीईटी एक्झामसाठी एक परफेक्ट बेस्ड थिअरॉटिकल कन्सेप्टचा क्लिअर करायचा आहे. ठीक आहे, एवढ्याच गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आता हा फिजिक्सचे न्यूमरिकल्स वगैरे हा फिजिक्सचा व्हिडिओ होता. मी केमिस्ट्री मॅथमॅटिक्स रिलेटेड एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. ओके, कोणतेही काही डाऊट्स वगैरे असतील ना तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मी त्यामध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते नक्की कव्हर करेल. सो आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.